आणि न्यूज टॉप 9 ची सुरुवात राजकीय बातम्यांनी करूया। जनतेनं मतदान केलं पण आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, मतांमध्ये गडबड, मतचोरी करून हे लोक सत्तेवर, राज ठाकरेंचा सरकारवर आरोप। ही बोगस जनता पार्टी, मतचोरीपासून सावध रहा, राहुल गांधींनी याचा बुरखा फाडलाय, उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। रोज म्हणतात वोट चोरी, पण या लोकांचं डोकं चोरी, आमच्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठा चोर कोण? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा। मतं गेली कुठे? याआधीही राज ठाकरे यांनी हा सवाल केला होता। ठाकरे बंधूंनी मतचोरीचा मुद्दा राज्यात घराघरात पोहोचवला। मोदी मतचोरीनं सत्तेत आले, हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला। संजय राऊतांचा हल्लाबोल। जावेद मियादादला यांनीच घरी बोलावलं, उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा पाहावा आणि मग बोलावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला। पाकिस्तानसोबत सामना खेळण्यास पाठिंबा आहे का तेवढंच सांगा, जावेद मियादादचा जुना विषय कशाला काढता, आत्ताच बोला। जावेद मियादाद अचानक मातोश्रीवर आला होता, फडणवीसांच्या आरोपावर राऊतांचं प्रत्युत्तर। नवाज शरीफ यांच्याकडील केक खाऊन कोण आलं होतं याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं। बाळासाहेबांवर टीका करणं कितपत योग्य आहे हे जनता सांगेल, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचं उत्तर। माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, आम्ही आमच्या पैशानं मटण खातो तर सरकारला काय प्रॉब्लेम? सुप्रिया सुळेंचा सवाल तर सुळेंच्या वक्तव्याला वारकरी संप्रदाय उत्तर देईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। पांडुरंगाला मांसाहार केलेलं चालतं हे बोलणं म्हणजे मूर्खपणा, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांची सुप्रिया सुळेंवर टीका।